खूप खूप स्वागत आहे स्मिता मॅडम तुमचं डॉक्टर सारिका रेकी इन्स्टिट्यूटमध्ये. तुम्ही रेकी फर्स्ट जॉईन केलं, मेडिटेशन चालू केले आणि आता रेकी सेकंड मध्ये आहात. त्याच्यामध्ये पण तुमचे अर्धे मेडिटेशन झालेले आहेत. तर आज तुम्हाला खूप छान अनुभव आलेले आहेत. तर आपण ते आज अनुभव घेत आहोत. तुम्ही काय सांगाल की तुमचे अनुभव कसे आहेत? आत्मा नमस्ते सर्वांना. मी निगेटिव्हिटीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मी असं मला वाटतंय. अनउत्साही सगळ्या बाबतीत उत्साह कुठे गायब झालेला आहे मला कधीच कळलं नाही. म्हणजे अच्छा. मी सकाळी न उठणे 9-10 वाजता मी उठणे, त्याच्यानंतर उठल्यानंतर अच्छा. असंच पडून राहणे. हम्म. भांडे हा विषय, सकाळची भांडी संध्याकाळी 6 वाजता घासणे. दिवस ओके. कसा कुठे जातोय बेड न सोडणे इथपर्यंत हम्म. माझी हालत झालेली. माझं हम्म. रोज स्वामींना हेच सांगणं होतं की मला ह्यातून बाहेर काढा, माझ्यात कुठून एवढी हो. निगेटिव्हिटी आहे तेच कळत नव्हतं. पण अचानक म्हणजे सारिका मॅमचा फोन आला मला हम्म. आणि त्यातून मला नंतर समजत गेलं की मला एवढं त्यांनी सांगितलं की तुम्ही रेकी जॉईन करा. पण हम्म. मला काय आहे त्याच्यात काहीच नाही, फक्त मेडिटेशन एवढंच मला माहिती होतं. त्याच्यातल्या मला काहीच गोष्टी माहित नव्हत्या. हम्म. मग नंतर मी मेडिटेशन करायला त्यांच्या म्हणण्यानुसार मी सुरुवात केली. मला काही त्यातलं गंध नाही, काही नाही. 2 लेक्चर झाले तरी मला काही समजलं नाही. हम्म. पण दुसऱ्या लेक्चर नंतर मला जे मनातून वाटायला लागलं की मला माझं पोट पॅक होत होतं किंवा काय होत हम्म. होतं. म्हणजे मी दिवसभर असं जे पडून होते ते कुठंतरी मला असं स्पिरिच्युअल वाटायला लागलं की मला इथून हम्म. म्हणजे आता सोडलं पाहिजेत हे आणि हम्म. मला काहीतरी केलं पाहिजे. मला त्यांनी काहीच माहिती नव्हती दिली की फक्त चालू कर, जे हम्म. काय होईल ते पुढं होईल, पण तू हम्म. कुठेतरी पॉझिटिव्हिटीने बसशील तिथे तर होईल. मी येस. त्याच्यावर विश्वास ठेवून मी एवढं करत गेली. पहिल्या दिवशी जेव्हा मला ते 2 दिवसांनी जाणवलं तेव्हा मला जे आतून जो त्रास जाणवत होता तो बाहेर हम्म. पडायला लागला. डायरेक्टली मला लूज मोशननी कळलं की हे सगळं हम्म. माझं बाहेर पडतंय आता. हम्म. त्याच्यानंतर मग पुढं लेक्चर्स होत गेले. मग मला ते थोडं जाणवायला लागलं आणि जसं मी हम्म. मेडिटेशन मध्ये आले, जसं मी चालू केलं, हम्म. तसं तसं मला खूप त्याचे अनुभव यायला लागले. मी मेन म्हणजे पहिला बेड सोडला मी. अच्छा. सगळ्यात मोठी जी 6ची भांडी होती ती सकाळी व्हायला लागलीत. अच्छा. जे 9 वाजता उठत होती वगैरे ते पहिलं हम्म. सगळं हम्म. सुटत चाललं हळूहळू. आणि एकदम सगळ्यात मोठं जे माझं ड्रीम होतं की अच्छा. मला डिझायनर बनायचंय, फॅशन डिझायनर, तर हम्म. मला ती म्हणजे त्या मॅमने मला ह्या गोष्टी नाही सांगितल्या की तुझं काय चेंजेस होतील काय नाही, पण ते मला आपोआपच जाणवत गेलं हम्म. की मी आपोआप त्याच्यामध्ये उतरायला लागले. मला एक मार्ग, ट्रॅक सापडायला लागला की हम्म. मी त्याच्यातून आरी वर्कचे क्लासेस जॉईन केले. मी बाहेर हम्म. पडले, एवढी बिझी झाले स्वतः की मला ह्या गोष्टींचा विसरच पडला की मी ह्या गोष्टी काय करतीये किंवा हम्म. ह्याच्यातून मला काहीतरी फायदा होणार आहे असं नाहीये. हम्म. पण मी ते नकळतपणे त्यात पडत गेली. हम्म. आणि मग आता मला असं झालं की मी एकदम फ्रेश असते दिवसभर. पण असं हम्म. नाही की मी दिवसभर झोपू नये आणि मला हे करायचं. मी आत्ता विचार करते ना हे करणार आहे तर मी करणार आहे या गोष्टी. अरे वा. एवढं माझ्यात फिलिंग्स पॉझिटिव्ह यायला लागल्या. हम्म. नाही तर मला हम्म. एवढं स्टिचिंगचं वेड वगैरे, पण तो ब्लाऊज मी, मला वाटत नाही मी 6-6 महिने कोणाचा ब्लाऊज दिलाय, असाच पडून माझ्याकडे होता. पण आता मला कुठेतरी पॉझिटिव्हिटी म्हणजे मी हे करणार आणि मी हे करणार आहे. हम्म. हम्म. एवढं मला पॉझिटिव्ह व्हायला लागली आहे ना मी या गोष्टींनी. अच्छा. छान छान छान, खूप छान. म्हणजे असं म्हणता येईल की रेकी मेडिटेशन्स मुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढला, आळस कमी झाला. जे काही दिवसभराच्या गोष्टी होत्या तशाच पडून राहत होत्या ते आता तुम्ही पटकन सकाळी उठून सगळं करत आहात. आणि जे काही ड्रीम होतं की मला डिप्लोमा करायचा आहे, फॅशन डिझायनिंग करायचं आहे, तर तो सुद्धा 3-4 वर्ष जस्ट डिसाईड करत होता, पण ते जॉईन केलं आणि आता ते करत पण आहात. म्हणजे हार्डली 8 ते 10 दिवसांमध्ये रेकी मेडिटेशन मुळे आळस कमी झाला, उत्साह वाढला, कॉन्फिडन्स वाढला आणि जे काही ड्रीम्स होते ते फक्त स्वप्नामध्ये न राहता आता ते प्रत्यक्षात उतरलेले आहेत. तर किती छान हा रिझल्ट तुम्हाला फार कमी दिवसांमध्ये आलेला आहे. खूपच छान. ऍक्च्युली मला पिरियडचा खूप प्रॉब्लेम होता. चार हम्म. 4-5 महिन्यांनंतर पिरियड्स यायचं, पिरियड्स बंद न होणे, कंटिन्यू ब्लिडिंग मध्ये. मग पण हे अचानक मी जेव्हा तुमच्याशी बोलले मी
की मला असा असा पिरियडचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं त्याच्यावरती तू काय कर म्हणून. तर मी त्याच्यानंतर ते करायला लागले. तर 1-2-3 दिवसामध्येच म्हणजे मला पिरियड्स आले आणि मेन जो 15-15 दिवस फ्लो होता, तो डायरेक्ट 5 दिवसामध्येच म्हणजे एकदम व्यवस्थित पिरियड्स. अरे आणि त्याने मला असं जाणवलंच नाही की तो थकवा किंवा काय. म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्या क्लिअर होत चालल्या बॉडीच्या. म्हणजे मला ते असं जाणवत पण नाही की मी त्याच्यात आहे किंवा मला ते पिरियड्समुळे अशा गोष्टी होत आहेत, निगेटिव्हिटी येतीये किंवा काय. म्हणजे माझ्या शरीराच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी क्लिअर होत चालल्या त्याच्यामध्ये. म्हणजे असं स्वामींनी तुम्हाला असं माझ्यासाठी पाठवलंय असं मला कुठेतरी जाणवायला लागलं ते वाव, आई. खूप छान. म्हणजे इतके वर्ष पिरियडचा जो त्रास होता त्याच्यासाठी काही औषधं घेऊन झालं तरी सुद्धा ते व्यवस्थित नाहीच झाले आणि जस्ट आपण मेडिटेशन चालू केलं तर लगेच त्या 8-10 दिवसात तो एवढा मोठा फरक पडला की पिरियड्स व्यवस्थित झाले. जे जास्त दिवस ब्लिडिंग होत होतं ते कंट्रोल झालं. नॉर्मल पिरियड्स यायला लागले. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे, किती छान गोष्ट आहे. व्हेरी गुड. खूप छान. येस. तर अजून तुम्ही काय सांगाल, की रेकी चे फायदे आणि रेकी करावी का नाही करावी? कसं तुम्ही रेकीबद्दल काय सांगाल? मेडिटेशन्स बद्दल काय सांगाल रेकीच्या? आणि रेकीचा फायदा आपल्याला आयुष्यामध्ये कुठे-कुठे होतो? काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली रेकीमुळे माझे शारीरिक प्रॉब्लेम्स तर क्लिअर झाले. मग मेन माझे दवाखाना ही गोष्ट खूप मोठी सुटलीये. येस. व्हेरी गुड. माझ्या ते खूप छान. औषधांनी मला ऍक्च्युली पॉझिटिव्हिटी येणारच नव्हती कुठेच. हं, पण मी हं. सारिका मॅम तुमचं ऐकल्यामुळे माझ्यात ही पॉझिटिव्हिटी आली आहे वॉव! ऍक्च्युली बोलायची पण. नाहीतर मला ऍक्च्युली ह्या थँक यू. गोष्टी शक्यच नव्हत्या माझ्यासाठी. आणि हं, प्रत्येकाने करण्यासारखी ही गोष्ट आहे. हं, खूप काही विद्या बोलण्यासारखी नाहीये किंवा हं. काहीच नाहीये. आपल्या येस. सगळा माइंडचा खेळ असल्यासारखं आहे ह्या गोष्टी, की बरोबर. मला हे असं होतंय. तर हं, ऍक्च्युली तुम्ही शिकवल्यामुळं मला काहीच होत नाही. हं, असे शब्द आहेत आता, की मी ठीक आहे, मी उत्तम हं. आहे, एकदम येस. छान आहे. व्हेरी गुड. हां, ह्या गोष्टी ज्या झाल्यात ना, ते फक्त हं, तुम्ही जाणवून दिल्यामुळे, ज्या हं. आपल्याकडे काय आहे ना, ते तुम्ही जाणवून दिल्यामुळे मला समजतंय त्या गोष्टी. आपण हं. खूप निगेटिव्हिटीत नॉर्मली, हे मी आज नाही करत, हे मला हे शक्य नाही. पण आता हं. असं आहे, की मी हे करू शकते, सगळं हे मी करेन. हे आणि जे पॉझिटिव्हिटी जगायला जे शिकवलंय ना तुम्ही, हं, हं. ती फक्त रेकीच करू शकते असं येस. मला वाटतंय म्हणजे. बरोबर. आणि प्रत्येकाने ह्या गोष्टी कराव्यात हं, आणि ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जसं की हे माझ्यासाठीच नाही, प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट आहे. घरातल्या हं. प्रत्येकाने जर ही गोष्ट केली ना, दवाखानाच नाही, पण आपल्याकडे जो ग्रोथ जी प्रत्येक हं, गोष्टीची आहे, बिझनेससाठी ग्रोथ असेल किंवा जॉबसाठी, त्या हं, गोष्टींना सुद्धा हेल्प आहे त्यामुळे. हं. त्यामुळे बरोबर. नुसतं आपण ह्याच्यासाठीच करणं गरजेचं नाहीये हेल्थसाठी. पण हं. आपल्या ज्या गोष्टी कुठून मुळापासून ज्या चालू होतात, ते मुळच जर आपण काढलं, तर येस, गरजेचंच नाहीये पुढे जाताना कोणते प्रॉब्लेम्स येतील आपल्याला. येस. व्हेरी गुड. खूप छान. आणि ते रेकीमुळं हेल्थ वगैरे, धन-धान्य सगळ्याच गोष्टी सगळ्याच घरामध्ये येतील गोष्टी असं मला होतील. वाटतंय. म्हणजे सुख, समृद्धी. येस. त्यामुळे रेकी प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. म्हणजे आजच्या युगामध्ये तर करणं गरजेचं आहे. येस, बरोबर. खूप छान. म्हणजे तुमच्या ह्या फीडबॅकमधून आपल्याला किंवा सर्वांनाच हे असं लक्षात येतंय, की रेकी ही प्रत्येकासाठी गरजेची आहे. रेकीचे मेडिटेशन्स आपल्याला खूप कमी काळामध्ये मदत करतात, की जे वर्षानुवर्षे आपण औषधं घेत राहिलो, सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घेत राहिलो, तरी देखील तिथे रिझल्ट येत नाहीत, की जे रिझल्ट इथे 8 ते 10 दिवसांमध्ये मिळतात. आणि असं नाही, की फक्त तब्येतीसाठी. फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, रिलेशन्स, आर्थिकता किंवा जॉब किंवा एखादा इंटरव्ह्यू, एक्झाम्स म्हणजे रेकी ही आपलं पूर्ण आयुष्य कव्हर करते. आपल्या आयुष्यातला कुठलाही टप्पा असू दे, आपल्या आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम असू दे, आपल्या आयुष्यातलं कुठलंही ड्रीम असू दे, तर ते रेकीच्या माध्यमातून पूर्ण होतं. हे तुमच्या अनुभवावरून दिसत आहे. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही हा खूप छान फीडबॅक दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. येस. खूप खूप थँक यू. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते. धन्यवाद.